नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा होम कुक्समध्ये स्वागत आहे. आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवणार आहोत अगदी साध्या सोप्या झटपट पद्धतीने खमण ढोकळा. बऱ्याचदा आपल्याला घरी ढोकळा बनवायचा असतो, पण तो व्यवस्थित फुलत नाही. त्याचसोबत त्याची चव आहे ती सुद्धा एकदम खमण अशी येत नाही. त्यामुळे बऱ्याचदा आपण ढोकळा घरी बनवायचं टाळतोच. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये मी बारीक सारीक टिप्स दिलेल्या आहेत की ज्यामुळे तुमचा ढोकळा असा मस्त जाळीदार होणार आहे. त्याचसोबत चवीला सुद्धा अतिशय चविष्ट होणार आहे आणि रेसिपी तर मात्र एकदम झटपट होणारे आहे. आणि इथे तुम्ही पाहिलंच असेल मस्त ज्युसी त्याचसोबत जाळीदार असा ढोकळा तयार झाला आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्हाला जर का ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचसोबत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. ढोकळा बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे बेसन घ्यायचं आहे. तर बेसन घेत असताना एकदम बारीक दळलेलं बेसन घ्यायचं आहे. यासाठी तुम्ही डायरेक्ट विकतचं बेसन असतं ते वापरू शकता किंवा गिरणीवरून एकदम बारीक दळलेलं बेसन आहे ते वापरू शकता. मी 2 वाटी असं गच्च भरून बेसन घेतलेलं आहे. यानंतर इथे बारीक रवा घेतलेला आहे. तर बारीक रवा वापरत असताना मी या चमच्याने 1.5 ते 2 चमचा इतका वापरणार आहे. रवा थोडासा कमी जास्त झाला तरी चालेल. यानंतर 4 चमचा इथे साखर घेतलेली आहे. तर एकाच चमच्याने मी सगळं मापून घेतलेलं आहे. आता इथे लिंबूसत्व घेतलेलं आहे, याला सायट्रिक ॲसिड बोलतात. तर 1 चमचा सायट्रिक ॲसिड घेतलेला आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे 1 चमचा आपल्याला खाण्याचा सोडा लागणार आहे. चिमटभर इथे हळद लागणार आहे ते घेतलेलं आहे. आता हे झालं ढोकळा बनवण्याचं साहित्य. आता ढोकळा कसा बनवायचा हे पाहूया. सुरुवातीला ढोकळा बनवत असताना जे पीठ घेतलेलं आहे ते व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. यामधील ज्या गाठी असतील त्या पूर्ण फोडून घ्यायच्या आहेत. जर का चुकून गाठ राहिली तर ढोकळा व्यवस्थित फुलला जात नाही. त्यामुळे सुरुवातीला अशा प्रकारे इथे पीठ चाळून घ्यायचं आहे. घेतलेलं सगळं पीठ इथे चाळून तयार झालेलं आहे. आता पुढची प्रोसेस करूया. तर इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पीठ भिजवणार आहे आणि ही अगदी साधी सोपी पद्धत आहे. तुम्ही अगदी सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा एकदम झटपट यामध्ये ढोकळा बनवू शकता. तर या भांड्यामध्ये जेवढं आपण पीठ घेतलेलं आहे तितकं पाणी घ्यायचं आहे. तर मी 2 वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे. तर त्यासाठी 2 वाटी इथे मी पाणी घेतलेलं आहे. या पाण्यामध्ये 4 चमचा साखर घालून घ्यायची आहे. यानंतर यामध्ये पूर्णपणे 1 चमचा भरून इतकं लिंबूसत्व वापरायचं आहे. तर मंडळी इथे तुम्ही पाहू शकता जे कांदेपोहे खातो त्या चमच्याने इथे सगळं माप मोजायचं चाललेलं आहे. त्यानंतर इथे घेतलेलं चवीप्रमाणे मीठ आहे ते वापरायचं आहे. 1.5 चमचा इथे रवा घातलेला आहे. आणि आता हे सगळं मिक्सरमधून एकदा मिक्स करून घ्यायचं आहे की ज्यामुळे साखर, लिंबूसत्व, रवा आणि मीठ एकसारखं इथे मिक्स होईल. अशा पद्धतीने जेव्हा ह्या गोष्टी आपण मिक्स करतो एकदम झटपट मिक्स होतात, वितळतात. नाहीतर हाताने भरपूर असा वेळ जातो, भरपूर वेळ फेटावं लागतं तेव्हा त्या सगळ्या गोष्टी मिक्स होतात. आता यानंतर जे घेतलेलं पीठ आहे ते थोडं थोडं करून या मिक्सरमधून आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. घेतलेलं पीठ एकाच वेळेला सगळं घालायचं नाही, अगदी 2 बॅचेसमध्ये घालायचं आहे. त्यामुळे ते एकसारखं भिजलं जाईल, कुठेही गाठ राहणार नाही. इथे सुरुवातीला पीठ घेतलं ते मिक्स केलं. आता उरलेलं पीठ यामध्ये घालायचं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. या ठिकाणी सगळं पीठ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि एकसारखी दाटसर अशी कन्सिस्टन्सी इथे तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे दाटसर इथे पीठ तयार व्हायला हवं आहे. पीठ थोडं जास्त क्वांटिटीमध्ये भिजलं गेलेलं आहे. त्यामुळे 2 बॅचेसमध्ये इथे ढोकळा वाफवायचा आहे. तर सुरुवातीला जेवढा पण ढोकळा वाफवणार आहे तेवढंच पीठ बाजूला करून घ्यायचं आहे. तर मी इथे अर्धं पीठ इतकं या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि अर्धं मी नंतर वापरणार आहे. तर जितकं पीठ हवं आहे तेवढं मी पीठ बाजूला काढून घेतलेलं आहे. आता या पिठामध्ये खाण्याचा सोडा वापरायचा आहे. तर सुरुवातीला आपण 1 चमचा खाण्याचा सोडा घेतला होता, त्यातला अर्धा चमचा फक्त इथे वापरायचा आहे आणि अर्धा चमचा उरलेल्या पिठामध्ये वापरायचा आहे. सोडा घातल्यानंतर अगदी 2 ते 3 थेंब इतकं पाणी घालायचं आहे आणि ही प्रोसेस आहे ती एकदम झटपट करायची आहे. झटझट असं हलवायचं आहे. त्यामुळे पीठ छान असं फुलून वरती येतं. तर तुमच्या इथे लक्षात येईल की अगदी 2 ते 3 मिनटामध्येच मस्त असं फ्लफी इथे पीठ तयार झालेलं आहे. जेव्हा हे पीठ फुलतं तर त्याची साईज वाढते आणि त्याचसोबत यामध्ये बबल दिसायला लागतात आणि त्याचप्रमाणे एकसारखी जाळी अशी या पिठामध्ये दिसते.
तर इथे पाहू शकता पिठाचा रंगसुद्धा बदलला जातो. पिवळा रंग आहे तो इथे थोडासा पांढरट असा रंग येतो. तर इथे छान असं पीठ फुललेलं आहे. आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा पीठ असं फुलवायच्या आधीच ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा वाफलणार आहे त्या भांड्याला थोडंसं तेल लावून ग्रीस करून ठेवायचं आहे. कारण पीठ फुलवण्याची प्रोसेस झाली की आपल्याला झटपट ते भांड्यामध्ये पोर करून आपल्याला वाफलायला ठेवायचं आहे. आणि जर का या प्रोसेसमध्ये वेळ गेला तर ढोकळा अजिबात फुलला जात नाही. तर आता हे तयार झालेलं पीठ आहे ते भांड्यामध्ये काढायचं आहे. पण जर का इथे तुम्हाला जर का हळद वापरायची असेल तर पीठ फुलल्यानंतर यामध्ये हळद टाका. सुरुवातीलाच जर का तुम्ही हळद टाकली तर ती सायट्रिक ॲसिड आणि हळदीच्या प्रमाणामुळे ढोकळा लाल होऊ शकतो. तर पूर्णपणे पीठ फुलल्यानंतर अगदी शेवटी हळद घालायची आहे. आता हे तयार झालेलं पीठ एका भांड्यामध्ये काढून घेऊया. इथे ज्या भांड्यामध्ये ढोकळा वाफलणार आहे त्या भांड्याच्या अर्ध्यापर्यंतच इतकं पीठ काढायचं आहे. भरपूर गच्च असं पीठ काढायचं नाही, नाहीतर ढोकळा वाफलायला इथे जागा मिळत नाही. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की भांड्याला सुरुवातीलाच ग्रीस करून ठेवायचं आहे, तसंच सुरुवातीलाच इथे पाणी उकळायला ठेवायचं आहे आणि उकळलेल्या पाण्यामध्येच हे पीठ वाफलायला ठेवायचं आहे. जर का थंड पाणी असेल तर ढोकळा तुमचा बसला जाईल, अजिबात फुलणार नाही. आणि एकदम गच्च झाकण ठेवायचं आणि त्यावरती एखादी जड वस्तू ठेवायची की ज्यामुळे इथून वाफ बाहेर जाणार नाही. जड झाकण ठेवल्यानंतर सुरुवातीला 1 मिनिट गॅस फ्लेम हा हाय ठेवायचा आहे आणि त्यानंतर मीडियम टू हायच्या मध्ये ठेवायचा आहे आणि कमीत कमी 20 मिनिट ढोकळा छान असा वाफलवून घ्यायचा आहे. ढोकळा वाफलून एकदम 20 मिनिट झालेले आहेत आणि इथे पाहू शकता की ढोकळा छान असा फुललेला आहे. आता ढोकळा शिजलेला आहे की नाही हे पाहण्यासाठी इथे या प्रकारे इथे सुरी अशी रोवून पाहायची आहे. सुरी जर का पूर्ण क्लीन आली तर समजायचं की ढोकळा छान असा आपला वाफललेला आहे. बऱ्याचदा काय होतं एकदम भरपूर क्वांटिटीमध्ये ढोकळा बॅटर पोर करतो तर ते अजिबात फुलत नाही किंवा शिजतसुद्धा नाही. भरपूर वेळ जातो आणि ढोकळा एकदम असा बसतो. तर एकदम थोड्या छोट्या साईजमध्येच ढोकळा असा शिजवून घ्यायचा आहे. तर इथे जसा ढोकळा वाफवलेला आहे तसा उरलेला पण सगळा ढोकळा वाफलवून घेतलेला आहे. आता यानंतर ढोकळ्यासाठी लागणारी जी फोडणी आहे ती तयार करून घेऊया. त्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 3 ते 4 चमचा इथे तेल घालायचं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये सुरुवातीला घालायचे आहे मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे. यानंतर यामध्ये घातलेल्या आहेत 4 ते 5 हिरव्या मिरच्यामधून कट करून घातलेल्या आहेत. मिरची घातल्यानंतर यामध्ये घालायचे आहेत कढीपत्त्याची पानं, चिमटभर हिंग. आता हे छान तडतडल्यानंतर यामध्ये घालायचं आहे 1 वाटी पाणी घातल्यानंतर छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. या पाण्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ, त्यानंतर थोडीशी साखर आणि ही फोडणी छान अशी उकळू द्यायची आहे. साधारण 3 ते 4 मिनिट एकसारखी शिजू द्यायची आहे आणि तयार झाली फोडणी. तर इथे तुम्ही पाहू शकता की उरलेलं जे पीठ आहे त्याचासुद्धा इथे ढोकळा तयार केलेला आहे आणि हा सुद्धा एकदम जाळीदार असा तयार झालेला आहे. तर तो रिकामा करत असण्यासाठी इथे एकदम 10 ते 15 मिनिट व्यवस्थित थंड होऊ द्यायचा आहे. त्यानंतर त्याच्या अशा प्रकारे कडा सोडवून घ्यायच्या आहेत आणि एका भांड्यामध्ये तो व्यवस्थित अलगद असा काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे एकदम झटपट असा इथे ढोकळा व्यवस्थित निघला जातो. इथे छान ढोकळाचा तयार झालेला आहे. तो आपल्या आवडत्या शेपमध्ये व्यवस्थित कापून घ्यायचा आहे आणि इथे पाहू शकता मस्त असा जाळीदार इथे ढोकळा तयार झालेला आहे. आता या तयार झालेल्या ढोकळ्यावरती जी तयार केलेली फोडणी आहे ती व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे. अगदी ढोकळा खाण्याच्या आधी 10 मिनिट अशा प्रकारे असा ढोकळा व्यवस्थित फोडणीने भिजवून ठेवायचा आहे आणि छान असा मऊसूत ढोकळा इथे तयार होतो. तर मंडळी कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि अशा छान रेसिपींसाठी आपल्या होम कुक्सला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आता भेटू अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.